हे गाइज, वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स, द नॉलेज ऑफ ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेशन. मी ॲडव्होकेट पल्लवी गावंडे पुन्हा तुमच्यासोबत आले आहे द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट घेऊन. आपण सेक्शन 38 पर्यंत लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे, जे की सूट आणि अपीलबद्दल आपण पाहिलं होतं, त्याचे लिमिटेशन्स पाहिले होते. सो तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज तो व्हिडिओ आधी बघा, नंतरच मग तुम्ही समोर येऊ शकता. सो चॅप्टर 8 मध्ये येऊया आपण. समरी डिस्पोजल ऑफ सर्टन अप्लिकेशन्स. काही अप्लिकेशन्स आहेत त्याचं समरी डिस्पोजल करण्याबद्दल हा जो आहे पार्ट आणि हा चॅप्टर बोलतो आहे. तर त्यामध्ये सेक्शन 39 पहिला सेक्शन आहे, प्रोव्हिजन ऑफ दिस चॅप्टर टू हॅव ओव्हर रिडिंग इफेक्ट. तर हा सेक्शन आपल्या कामाचा नाही आहे, वेळ कमी असल्यामुळे, एक्झाम जवळ आल्यामुळे मी थोडंसं फास्ट जाणार आहे आज. सो अप्लिकेशन्स, काही सर्टन अप्लिकेशन्स आहेत, तर ते इथे कुठे कुठे जाणार, कशा प्रकारे जाणार, तर याबद्दल हा इथे बोलतोय सेक्शन. सो सेक्शन 40 इज मोस्ट इम्पॉर्टंट, अपॉइंटमेंट ऑफ द कम्पेटेंट ऑथॉरिटी. तुम्हाला डायरेक्टली परीक्षेमध्ये सेक्शनही विचारू शकतात की सेक्शन 40 जो आहे तो कशाशी डील करतो, ठीक आहे की नाही. सेक्शन 40 ऑफ द रेंट कंट्रोल ॲक्ट डील्स विथ द अपॉइंटमेंट ऑफ द कम्पेटेंट ऑथॉरिटी असं दिलेलं आहे. तर काय आहे अपॉइंटमेंट ऑफ कम्पेटेंट ऑथॉरिटी? द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. स्टेट गव्हर्नमेंट, आपलं जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे, गॅझेटमध्ये नोटिफिकेशन काढून सांगणार आहे की अपॉइंटमेंट 1 or more पर्सन्स टू बी कॉल द कम्पेटेंट ऑथॉरिटी. 1 आणि 2 पर्सनला तुम्ही 1 or more पर्सनला इथे कम्पेटेंट ऑथॉरिटी बनवा, अपॉइंटमेंट करून त्यांची. फॉर द पर्पज ऑफ द एक्सरसाइजिंग द पॉवर कन्फर्ड अँड द परफॉर्मिंग द ड्युटीज इम्पोज्ड ऑन हिम अंडर दिस ॲक्ट इन सच अ लोकल एरिया ॲज मे बी स्पेसिफाईड in the said notification, and 1 or more of such a competent authority may be appointed for 1 or more of such local areas. एका एरियासाठी किंवा एकापेक्षा 2 एरियासाठी ते कम्पेटेंट ऑथॉरिटी अपॉइंट केली जाणार बाय द स्टेट गव्हर्नमेंट बाय द वे ऑफ द नोटिफिकेशन अँड गॅझेट. ओके, इथे आपण पाहिलं होतं की आपल्याला जर सूट फाईल करायचं असेल तर आपण कम्पेटेंट ऑथॉरिटीकडे जाऊ शकतो, आपण कोर्टाकडे जाऊ शकतो, सिव्हिल जज, स्मॉल कॉजेस आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट, सिनियर डिव्हिजन्स. सो त्याचमधला हा एक भाग आहे आपला की कम्पेटेंट ऑथॉरिटी. तर इथे सुद्धा आपण सूट इन्स्टिट्यूट करू शकतो. त्यामुळे ही कम्पेटेंट ऑथॉरिटी काय हे सेक्शन 40 मध्ये त्यांनी दिलेलं आहे. सो व्हॉट इज द कम्पेटेंट ऑथॉरिटी? कन्सिस्ट ऑफ हुम. सो अ पर्सन्स टू बी अपॉइंटेड ॲज अ कम्पेटेंट ऑथॉरिटी शॅल बी 1. ओके, तर कोण असणार आहे कम्पेटेंट ऑथॉरिटीमध्ये अपॉइंट केलेले पर्सन्स? तर बघूया. हु इज होल्डिंग ऑर हॅज हेल्ड ऑफिस विच in the opinion of the state government is not lower in rank than the deputy collector. जो कोणीही पर्सन डेप्युटी कलेक्टर आहे, डेप्युटी कलेक्टरच्या खालच्या रँकचा नाही आहे, त्याला इथे एक पर्सन जो की मेंबर म्हणून स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करणार आहे कम्पेटेंट ऑथॉरिटीमध्ये, ऑथराइज्ड पर्सन म्हणून. ओके, हु इज होल्डिंग ऑर हॅज हेल्ड द पोस्ट ऑफ ए सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन. जो कोणी CJJD आहे, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आहे, तो इथे अगेन एक इथे प्रिसाइडिंग ऑफिसर राहणार आहे कम्पेटेंट ऑथॉरिटीमध्ये, जो की जज आहे. आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन पाहिजेच, त्याच्या खालच्या पोस्टचा किंवा कुठलाही जमणार नाही. Who has been not less than 5 years an advocate enrolled under the Advocate Act 1961. ज्या ॲडव्होकेट ॲक्टनुसार तुम्ही ॲज अन ॲडव्होकेट म्हणून 5 वर्षाचा प्रॅक्टिसचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला, तर अशा प्रकारचा एक ॲडव्होकेटसुद्धा इथे एक नेमला जाणार आहे, अपॉइंट केला जाणार. म्हणजे डेप्युटी कलेक्टर आणि त्यानंतर CJJD जे की जज आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जे 5 year प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट आहे, त्यांना इथे 3 पर्सनला इथे अपॉइंट केलं जाऊ शकतं बाय द स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, ॲज अ कम्पेटेंट ऑथॉरिटी म्हणून सेक्शन 40 मध्ये दिलेलं आहे. सेक्शन 41 डेफिनेशन ऑफ लँडलॉर्ड फॉर द पर्पज ऑफ दिस चॅप्टर. या चॅप्टरमध्ये जे काही इथे कम्पेटेंट ऑथॉरिटीकडे जाणारे, ॲप्लिकेशन घेऊन कम्पेटेंट ऑथॉरिटीकडे जाणारे जे लोक आहेत ते कोण असतील? आपण मुंबईमध्ये राहतो तर आपण स्मॉल कॉजेस कोर्टात जाऊ, दुसरीकडे राहतो एल्सवेअर तर आपण सिव्हिल जजकडे जाऊ. तर इथे कम्पेटेंट ऑथॉरिटीमध्ये कोण जाणार आहे, तर त्याबद्दल इथे लँडलॉर्ड कोण असणार आहे इथले. फॉर द पर्पज ऑफ दिस चॅप्टर, लँडलॉर्ड मीन्स द लँडर हू अ पर्सन हू हॅज क्रिएटेड अ सर्व्हिस टेनन्सी इन रिस्पेक्ट ऑफ हिज प्रिमायसेस ऑर अ पार्ट ऑफ देअर ऑफ इन फेवर ऑफ ए एम्प्लॉई अंडर सेक्शन 22. सेक्शन 22 मध्ये जो लायसन्सवर तुम्हाला प्रॉपर्टी देतोय, तुमची प्रिमायसेस देतोय, तो इथे कम्पेटेंट ऑथॉरिटीमध्ये जाऊन सूट इन्स्टिट्यूट करू शकतो की मला आता ती एक्सपायरी झाली आहे, मला वापस पाहिजे, व्हॉटेवर जे काही रिझन्स आहेत त्याच्याकडे, जे काही फॅक्ट्स इश्यूज आहेत त्याचे ते घेऊन. A member of the armed forces of the union, scientist, government servant or successor in interest referred to in section 23. सेक्शन 23 आपण भरपूर डीपली बघितलं आहे. त्याच्यामध्ये आर्म फोर्सेस, सायंटिस्ट आणि कुठलाही पब्लिक सर्वंट आहे ज्याला की सांगितलंय सेक्शन 23 की 40 मध्ये जी काही कम्पेटेंट ऑथॉरिटी दिली त्यांच्याकडे तुम्ही जाऊन ॲप्लिकेशन करा, तर ते इथे लँडलॉर्ड आहे या सेक्शनमध्ये.
A person who has given a premises on license for residence or a successor in interest referred to in subsection 24. सबसेक्शन 24 नुसार तुम्ही लायसन्सवर प्रॉपर्टी दिली आहे तर ते सुद्धा इथे येऊन कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे ॲप्लिकेशन करू शकता, त्यांना रेग्युलर सूट इन्स्टिट्यूट करण्याची गरज नाही. So this is the landlord under the section 41 who may apply to the competent authority. Okay. Section 42, special provision for making an application to competent authority by landlord to evict a tenant on licensee. Okay, special provision making application to the competent authority. Special provision दिला की competent authority ला एक applications करा by the landlord to evict a tenant or licensee. टेनंटला इविक्ट करण्यासाठी आणि लायसन्सीला इविक्ट करण्यासाठी. जसे की आपण 23 मध्ये पाहिलं आहे की जर आर्म फोर्सेसचा व्यक्ती आहे कोणी आणि त्याला आता तो रिटायर झाला आणि त्याला रिटायर देऊन त्याच्या प्रिमायसेसवर राहायचं आहे, तो डायरेक्टली कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे जाणार आहे की सर या टेनंटला इविक्ट करा, मला दुसरी कुठलीही या एरियामध्ये राहण्यासाठी जागा नाही आहे. त्याला रेग्युलर कोर्टात जायची गरज नाही, तो कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे ॲप्लिकेशन करू शकतो आणि टेनंटला इविक्ट करू शकतो. ओके. मग ती प्रॉपर्टी लायसन्सवर दिलं असो की टेनन्सीवर दिलं असो मॅटर नाही करणार. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ॲक्ट, या ॲक्टमध्ये दुसरीकडे काही म्हटलं असेल की स्मॉल कॉजेस कोर्टात जा, CJJD जा, पण इथे यांना अधिकार कॉम्पिटंट कोर्टाकडे जाण्याचा आहे, ऑथॉरिटीकडे जाण्याचा आहे. Any other law for the time being in force or any contract to the contrary or judgment or decree or order any court but subject to the provision of section 20, 23 and 24. 23, 24, 22, 23 आणि 24च्या नियमांना तुम्हाला धरून चालायचं जेव्हा तुम्ही कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे जाता. Landlord may submit an application to the competent authority signed and verified in a manner provided in Rule 14 and 15 of the Order 6 of the first schedule of the Code of Civil Procedure. सिव्हिल प्रोसिजरमध्ये ऑर्डर जी 6 दिलेली आहे तुम्हाला, त्यानंतर जी काही तुमच्या प्लेडिंग्स आहे त्यानंतर तुम्ही तशा प्रकारे इथे दाखल करू शकता. ॲज इफ इट वेअर अ प्लेंट टू कॉम्पिटंट ऑथॉरिटी हॅव्हिंग अ ज्युरिस्डिक्शन इन एरिया इन विच द प्रिमायसेस आर सिच्युएट फॉर द पर्पज ऑफ रिकव्हरी ऑफ ए पोजेशन ऑफ प्रिमायसेस फ्रॉम द टेनंट्स लायसन्स ॲज द केस मे बी. ज्या एरियामध्ये तुमची प्रॉपर्टी आहे त्या एरियामधल्या जे काही तुमची कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे तिथे जाऊन तुम्ही इथे डायरेक्टली कॉम्पिटंट ऑथॉरिटीला ॲप्लिकेशन करू शकता. Section 43, special procedure for the disposal of the application. कॉम्पिटंट ऑथॉरिटीची एक स्पेशल प्रोसिजर आहे की डिस्पोजल ऑफ जे काही ॲप्लिकेशन आहे ते कशा प्रकारे करणार किंवा कशा पद्धतीने होणार. एव्हरी ॲप्लिकेशन बाय द लँडलॉर्ड अंडर दिस चॅप्टर फॉर द रिकव्हरी ऑफ पोजेशन शॅल बी अकम्प्लाइड बाय सच अ फीज ॲज मे बी प्रिस्क्राइब्ड. इथे जे कोणी हे ॲप्लिकेशन दाखल करतात त्याला जी काही प्रिस्क्राइब्ड फी दिली आहे कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे ॲप्लिकेशन दाखल करण्याची ती भरणं गरजेचं आहे. द कॉम्पिटंट ऑथॉरिटी शॅल डील विथ द ॲप्लिकेशन इन अकॉर्डन्स विथ द प्रोसिजर लेड डाऊन इन दिस सेक्शन. ओके. तर इथे जी ऑथॉरिटी दिलेली आहे कॉम्पिटंट ऑथॉरिटीला कुठल्या प्रकारचे आणि कुठली प्रोसिजर ते चालवणार आहे तर त्याप्रमाणे खाली प्रोसिजरचे पॉईंट्स दिलेले आहे. ॲक्च्युली हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही त्यामुळे मी इथं थोडंसं फास्ट जाते. द कॉम्पिटंट ऑथॉरिटी शॅल इश्यू अ समन्स. ऑफकोर्स कॉम्पिटंट ऑथॉरिटी समन्स इश्यू करेल ज्यालाही कोणाला समन्स पाठवायचा डिफेंडंटला टेनंटला. द कॉम्पिटंट ऑथॉरिटी शॅल इन ॲडिशन टू द सायमल्टेनियसली विथ द इश्यू ऑफ समन्स फॉर सर्व्हिस ऑन द टेनंट ऑफ लायसन्स इश्यू समन्स करेल. ॲज द केस मे बी असो डायरेक्ट समन्स टू बी सर्व बाय द रजिस्टर पोस्टनी पाठवेल. एक्नॉलेजमेंट ड्यू ॲड्रेस टेनंट लायसन्सी. हे सगळे जे प्रोसिजर आहे सिव्हिलची प्रोसिजर आहे की कॉम्पिटंट ऑथॉरिटी इथे यूज करणार आहे अँड त्यांच्या एजंटवरही सर्व्हिस करू शकतं. त्यानंतर म्हटलं आहे द सर्व्हिस ॲट द प्लेस वेअर द टेनंट लायसन्स और सच एजंट ॲक्च्युली और व्हॉलंटरी रिसाइड. जिथे कुठे राहतात सगळी सिव्हिल प्रोसिजरची समन्स ची इथे प्रोसिजर यांनी दिली. जिथे कुठेही टेनंट राहतो किंवा त्याच्याकडे प्रिन्सिपल राहतो तर त्यांच्याकडे व्हॉलंटरी रिसाइड करतात तिथे तुम्हाला इथे सर्व्हिस पर्सनली वर्क फॉर ग्रेम तिथे सर्व्हिस केली जाणार आहे समन्सची. When the acknowledgement purporting to be signed by the tenant or licensee or their agents received by the competent authority. जेव्हा ही एक्नॉलेजमेंट येईल की समन्स सर्व झालेला आहे आणि त्या समन्स जी की एक्नॉलेजमेंट बेलीफ घेऊन येणार आहे कोर्टात जसं की सिव्हिलमध्ये तसं एक्नॉलेजमेंट कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे रिटर्न आली की यांनी सिग्नेचर केलेले आहे कोणी टेनंटनी आणि त्यांच्या एजंटनी तर समजलं जाईल की सर्व्हिस जी आहे समन्सची ती झालेली आहे. सबसेक्शन 4A टेनंट और लायसन्सी ऑन हुम समन्स इज ड्युली सर्व. जेव्हा समन्स ड्युली सर्व झाला असं कॉम्पिटंट ऑथॉरिटीला कळतं इन द ऑर्डनरी और रजिस्टर पोस्ट ऑर्डनरी मॅनरमध्ये किंवा रजिस्टर पोस्ट निघेला शॅल नॉट कन्सिडर द प्रेयर फॉर द इविक्शन फ्रॉम द प्रिमायसेस अनलेस विदिन 30 days. डायरेक्टली तुम्हाला 30 daysमध्ये तिथून तुम्हाला इविक्शन करता येणार नाही आहे. सर्व्हिस ऑन द हिम ॲज अफोरसेड ही फाइल अन ॲफिडेविट स्टेटिंग अ ग्राउंड ऑन ही 6 द कंटेस्ट ऑफ द ॲप्लिकेशन फॉर इविक्शन अँड ऑप्टेन लिव्ह फ्रॉम द कॉम्पिटंट ऑथॉरिटी ॲज हेअर इन प्रोव्हाइडेड. ओके. तर इथे कॉम्पिटंट ऑथॉरिटीची परमिशन घ्यायची आहे की
जे काय आहे ते इविक्शन थांबवा किंवा जे काही स्टेप्स घ्यायचे असेल तर तो इथे घेऊ शकतो. ओके, तर समोरचं काही इतकं आपल्याला महत्त्वाचं नाही आहे, तर इथे थोडंसं स्किप करूया कारण हा पार्ट आपल्याला महत्त्वाचा नाही. सेक्शन 40 लक्षात ठेवा आणि सेक्शन 41, 42 लक्षात असलं तरी खूप चालेल. 44 ऑर्डर ऑफ ए कम्पिटंट ऑथॉरिटी टू बी नॉन अपिलेबल अँड रिव्हिजन बाय स्टेट गव्हर्नमेंट. ओके, ही जी ऑर्डर येणार आहे कम्पिटंट ऑथॉरिटी याच्यावर अजिबात अपील होणार नाही, रिव्हिजन होणार, मात्र ते ही रिव्हिजन डिस्ट्रिक्ट कोर्ट न करता इथे रिव्हिजन जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंट करणार आहे. Okay, no appeal shall lie against an order for the recovery of a possession of a premises made by the competent authority in accordance with the procedure specified in section 43. सेक्शन 43 मध्ये जे काही स्पेशल प्रोव्हिजन दिली आहे त्यानुसार जे काही इथे ऑर्डर आणि ॲप्लिकेशनवर तुमची जे काही ऑर्डर निघाली आहे रिकव्हरी ऑफ पोजेशनसाठी यावर अपील कुठल्याही प्रकारे होणार नाही असं हे सांगत आहे कम्पिटंट ऑथॉरिटीने जर तुमचा तुमचं जे काही आहे मॅटर ॲप्लिकेशन पाहिलं असेल तरी. बट सेकंड म्हणतात द स्टेट गव्हर्नमेंट ऑर सच ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ द ॲडिशनल कमिशनर ऑफ ए रेव्हेन्यू डिव्हिजन्स ॲज द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय जनरल ऑर special order authorized in this behalf may at any time suo motu or on the application of a person aggrieved for the purpose of satisfying itself that an order made in any case that the competent authority under section 43 is according to the law call for the record that the case pass such order in respect thereto as things fit. जरी या कम्पिटंट ऑथॉरिटीच्या जजमेंटवर ऑर्डर नसेल तरीही ते स्टेट गव्हर्नमेंटचं जे की नॉट बिलो द रँक ऑफ द ॲडिशनल कमिशनर ऑर रेव्हेन्यू डिव्हिजनचा आहे तो इथे स्टेट गव्हर्नमेंटचा जो कोणीही प्रिसाइडिंग ऑफिसर ॲज अ कमिशनर ऑर रेव्हेन्यू डिव्हिजन तो स्वतःहून ती केस मागून घेऊ शकतो, रिव्हिजन करण्यासाठी कॉल करू शकतो किंवा जो कोणीही अग्रीवर्ड पार्टी आहे ज्याच्या अगेन्स्ट ते कम्पिटंट ऑथॉरिटीने ऑर्डर काढली आहे तो स्वतः जाऊन इथे ॲप्लिकेशन करू शकतो की स्टेट गव्हर्नमेंटला जे की कमिशनर आहे की सर इथे तुम्ही माझ्या मॅटरमध्ये रिव्हिजन करा, तर इथे तसं कोर्ट करू शकतं जे कमिशनर आणि जे काही स्टेट गव्हर्नमेंट आहे ते करू शकतं. Provided that no such order shall be made except after giving the persons affected a reasonable opportunity of being heard in the manner. ओके, कुठल्याही प्रकारे आता इथे रिव्हिजनला मॅटर गेल्यानंतर कुठल्याही प्रकारे अग्रीव्ड पर्सनला ऐकून घेतल्याशिवाय इथे काहीही निर्णय आता कमिशनर घेणार नाही आहे. Because we follow the natural justice. Provided further that no power of a revision at the instance of the person aggrieved shall be exercised unless an application is presented within the 90 days of the date of the sort be revised. Okay. सो इथे म्हटलं आहे की जेव्हा ही तुमचं कम्पिटंट ऑथॉरिटीने एक ऑर्डर काढलं तिथून तुम्हाला जर रिव्हिजन करायचं असेल कमिशनरकडे स्टेट गव्हर्नमेंटकडे तर 90 दिवसाच्या आत तुम्ही रिव्हिजनचं ॲप्लिकेशन दाखल करायला पाहिजे, तुमचा रिव्हिजन दाखल करायला पाहिजे. देअर इज अ लिमिटेशन फॉर द 90 days टू फाईल अ रिव्हिजन टू द स्टेट गव्हर्नमेंट अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ द कम्पिटंट ऑथॉरिटी. ओके. 45 इफेक्ट ऑफ रिफ्युजल ऑर फेल्युअर टू कंप्लाय विथ द ऑर्डर ऑफ इव्हिक्शन्स. ओके, इथे म्हटलं आहे की जे काही ऑर्डर निघालं आहे आणि त्यामध्ये इव्हिक्शनचा ऑर्डर निघाला आहे, टेनंटला इव्हिक्शन करून टाकायचं म्हणून ऑर्डर निघाला आणि ते टेनंट कंप्लाय करत नाही तर काय होणार. इफ एनी पर्सन रिफ्युजेस टू ऑर फेल्स टू कंप्लाय विथ द ऑर्डर ऑफ इव्हिक्शन मेड अंडर सेक्शन 43 विदिन द 30 days ऑफ द डेट ऑन विच इट्स बिकम फायनल. ज्या दिवशी कम्पिटंट ऑथॉरिटीने ऑर्डर काढलं की ठीक आहे टेनंटला इव्हिक्ट करून टाका, टेनंट मात्र 30 दिवसाच्या आत जात नाही आहे, इव्हिक्शनला तयार नाही आहे, कंप्लाय करत नाही ऑर्डरला competent ऑथॉरिटीच्या. द competent authority or any other officer duly authorized by the competent authority in his behalf may evict that person from and take possession of the premises and deliver the same to the landlord and for that purpose use such a force as may be necessary. डेफिनेटली एक्झिक्युशन करणार आहे. आता तुम्ही स्वतःहून जात नाही आहात, तुम्ही स्वतः ऑर्डरला कंप्लाय करत नाही आहात कम्पिटंट ऑथॉरिटीच्या, देन कोणीही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट जे कोणी ऑन द बिहाफ ऑफ द कम्पिटंट ऑथॉरिटी ते एक्झिक्युशन करणार आहे अकॉर्डिंग टू द CPC. तुम्हाला फोर्सफुली ही बाहेर ते काढू शकतात, बाहेर काढणार आहे. नाही जात असेल तर फोर्सही ते यूज करू शकतात आणि तुम्हाला इव्हिक्ट करू शकतात बिकॉज इट इज अ ऑर्डर ऑफ द ऑथॉरिटी. पेंडिंग सूट अँड प्रोसिडिंग इन अ कोर्ट. ओके, हे आपल्या काही कामाचं नाही आहे जिथे पेंडिंग सूट होत आहेत तुमच्या. 46 अजिबात आपल्याला वाचायचं नाही. बार्ड द ज्युरिस्डिक्शन आहे. बार्ड ज्युरिस्डिक्शन म्हणजे ज्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नाही त्यांनी हा सूट एंटरटेन करायचा नाही आहे, ट्रायल करायचा नाही आहे आणि दुसऱ्या कोर्टाच्या डिसिजनमध्येही ते इंटरफेअर करायचं नाही आहे. सेक्शन 48 टू अप्लाय मॉडिफिकेशन्स. कम्पिटंट ऑथॉरिटीकडे सेक्शन 48 मध्ये सांगितलं की तुम्ही जेव्हा
जे ऑर्डर आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशनही होऊ शकतात का? ऑफकोर्स होऊ शकतात. जेव्हा तुम्ही एखाद्या एक टेनंटला इव्हिक्शन करून काढतात, कशासाठी, रिझन काय आहेत तुमच्या कॉम्पिटंट ऑथॉरिटीची, की मला दुसरीकडे राहायला जागा नाही आहे, एक्सेट्रा मला रेसिडेंट पर्पजसाठी माझे प्रिमायसेस रिटर्न पाहिजे वगैरे वगैरे. त्यानंतर 2 वर्षाच्या टाईममध्ये तुम्ही ते कुणाला तरी जागा किरायाने पुन्हा दिली असेल तर तुम्ही इथे टेनंट जो आहे तो इथे ॲक्शन घेऊ शकतो आणि अगेन इथे काय करू शकतो, तो येऊ शकतो आणि म्हणू शकतो की सर इथे जे काही आहे ते त्यांनी 2 वर्षाच्या आत दुसऱ्याला दिले आहे, मलाच तिथे ठेवा म्हणून. ठीक आहे. त्यानंतर टू एनी पर्सन अदर दॅन द इविक्टेड टेनंट द कॉम्पिटंट ऑथॉरिटी मे ऑन द ॲप्लिकेशन ऑफ इविक्टेड टेनंट मेड विदिन 25 months ऑफ सच अ डेट लँडलॉर्ड ऑर एनी अदर पर्सन्स क्लेमिंग अंडर हिम टू प्ले. तर इथे म्हटलंय पुन्हा 25 महिन्याचं दिलंय तर 25 महिन्यामध्ये तो ॲप्लिकेशन करू शकतो टेनंट इथे. आणि त्यानंतर म्हटलं आहे समजा जर इथे लँडलॉर्ड हू कीप सच अ प्रिमायसेस अनऑक्युपाईड करत असेल तर तिथे 3 months ऑर विथ फाईनपर्यंत त्याला पनिशमेंट होऊ शकते. नथिंग इन दिस सेक्शन 20 शॅल अप्लाय अ लँडलॉर्ड रिपेअर टू इन क्लॉज C ऑफ सबसेक्शन 1. तर ठीक आहे, तिथे एवढी पनिशमेंट लँडलॉर्डला इथे होऊ शकते जर अशा प्रकारे ऑर्डर काढून नंतर इथे अशा प्रकारे त्यांनी कुणालाही दिलं नाही, लेट वगैरे केलं नाही तर. सेक्शन 49 कॉम्पिटंट ऑथॉरिटी टू बी डीम्ड टू बी द पब्लिक सर्वंट. ही जी कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे त्यांना पब्लिक सर्वंट आपण समजायचं आहे अकॉर्डिंग टू द इंडियन पिनल कोड, जी की सेक्शन 21 मध्ये आपल्याला पब्लिक सर्वंटची डेफिनेशन दिलेली आहे. सेक्शन 50 ऑल प्रोसिडिंग बिफोर द कॉम्पिटंट ऑथॉरिटी टू द ज्युडिशियल प्रोसिडिंग. कॉम्पिटंट ऑथॉरिटी जी एका जागी बसून तुम्हाला जजमेंट देत आहे, ऑर्डर देत आहे, ती या पूर्ण प्रोसिडिंगला ज्युडिशियल प्रोसिडिंग असं आपल्याला म्हणायचं आहे, जी की कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे प्रोसिडिंग चाललेली आहे. ऑल प्रोसिडिंग बिफोर द कॉम्पिटंट ऑथॉरिटी शॅल बी डीम्ड टू बी द ज्युडिशियल प्रोसिडिंग फॉर द सेक्शन 193 अँड 228 ऑफ द इंडियन पिनल कोड. ठीक आहे. 51 कॉम्पिटंट ऑथॉरिटी टू बी डीम्ड टू बी द सिव्हिल कोर्ट फॉर द सर्टन पर्पजसाठी कॉम्पिटंट ऑथॉरिटीला सिव्हिल कोर्टाचा दर्जा इथे देण्यात आलेला आहे. ओके, सो इथे सिव्हिल कोर्ट त्यांना म्हणण्यात येणार. 52 प्रोटेक्शन ऑफ ॲक्शन टेकन अंडर दिस सेक्शन. प्रोटेक्शन ऑफ ॲक्शन सेक्शन 52 प्रोटेक्शन ऑफ ॲक्शन टेकन अंडर दिस ॲक्ट. ओके, नो सूट प्रोसिडिंग और अदर legal proceeding shall lie against the competent authority in respects of anything in good faith done or intended to be done under this act. इथे जे कॉम्पिटंट ऑथॉरिटी गुड फेथमध्ये कुठल्याही ॲक्शन घेत आहे, वेदर एज्युकेशनचं असो किंवा कुठल्याही ॲक्शन इथे घेत आहे, तर त्यांच्यावर कुठलीही प्रकारे ॲक्शन घेतल्या जाणार नाही की कॉम्पिटंट ऑथॉरिटीने असं केलं आणि कॉम्पिटंट ऑथॉरिटीने आमच्यासोबत अन्याय केला वगैरे वगैरे. ओके, सो इथे अशा प्रकारचे ॲक्शन लायबल नाही आहे. सो मिसक्लेनियसमध्ये येऊया आपण आता. 53 सेक्शन सर्टन ऑफेन्स टू बी कॉग्निझेबल. यामध्ये सेक्शन जे रेंट कंट्रोल आहे आपला, तर इथे काही ऑफेन्स कॉग्निझेबल दिलेले आहे. पनिशमेंट जरी प्रत्येक सेक्शन्समध्ये असेल पण काही ऑफेन्सला त्यांनी कॉग्निझेबल म्हटलं आहे. म्हणजे अरेस्ट करायचं असेल तर विदाऊट द वॉरंट पोलीस इथे तुम्हाला जाऊन अरेस्ट करू शकतात. तर कुठले सेक्शन्स आहेत? ऑफेन्स अंडर सेक्शन 10 शॅल बी नॉन कॉग्निझेबल. सेक्शन 10 हा नॉन कॉग्निझेबल आहे. त्यानंतर अँड ऑफेन्स अंडर सेक्शन 17, 18, 19, 21, 29, 30, 31 शॅल बी कॉग्निझेबल अँड शॅल नॉट बी ट्रायबल बाय अ कोर्ट इन्फेरियर टू द दॅट मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेट ऑफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास. ठीक आहे, ऑफेन्ससाठी ज्युरिस्डिक्शन यांना दिलेलं. तर यांच्यासाठी या पर्टिक्युलर सेक्शनसाठी MM आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला इथे ज्युरिस्डिक्शन दिले. सो सेक्शन 54 ऑफेन्स बाय कंपनीज एक्सेट्रा. कंपनीने ऑफेन्स केलेला आहे, तर इथे काय म्हटलं आहे? वेअर अ पर्सन कमिटिंग अन ऑफेन्स वेअर द कंपनी ऑर बॉडी कॉर्पोरेट असोसिएशन. तर इथे जे काही आहे ते फर्मचे डायरेक्टर, मॅनेजर, सेक्रेटरी इथे सगळे लायबल असणार आहे. हा सेक्शन इतका महत्त्वाचा नाही आहे. 55 टेनन्सी अग्रीमेंट टू बी कंपल्सरी रजिस्टर्ड. इथे म्हटलं की हे ज्या या ॲक्टमधून तुम्ही टेनन्सी अग्रीमेंट जे बनवतात ते कंपल्सरी रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. नॉटविथस्टँडिंग या एनिथिंग कंटेन इन दिस ॲक्ट, या ॲक्टमध्ये कुठे काहीही सांगितलं असेल तरी एनी अदर लॉ फॉर द टाइम बिंग इट फोर्स एनी अग्रीमेंट for lieu and license or letting of any premises enter into between the landlord and the tenants or the licensee as the case may be after the commencements of this act. Rent Control Act आल्यानंतर अस्तित्वात shall be in a writing and shall be registered under the Registration Act. ओके, नोंदणी करणं इथे अनिवार्य आहे, गरजेचं आहे. The responsibility of getting such agreement registered shall be the landlord and the absence of the written register agreement it contentions of the tenants about the terms and conditions subject to within which the premises have been given to him and landlord be lieu to license or have been laid to him shall prevail unless proved otherwise. लँडलॉर्डची ड्युटी आहे रजिस्ट्रेशन वगैरे करून घेणे आणि कंटेन्शन जे काही कंटेंट त्यामध्ये लिहिलं आहे की मला कुठली प्रॉपर्टी दिली, कितीमध्ये दिली, काय दिली, हे ड्युटी इथे टेनंटची पण आहे, ते त्यांनी पाहून घ्यावं. जागो ग्राहक जागो असं म्हणतो आपण. सो लेट द बायर बी अवेअर.
सो 3 मध्ये एनी लँडलॉर्ड हू कॉन्ट्राव्हेन्स द प्रोव्हिजन ऑफ दिस सेक्शन शॅल ऑन कन्व्हिक्शन्स पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट विच मे एक्सटेंड टू 3 months और विथ फाइन और एक्सिडिंग ₹5,000. Section 56, right of a tenant and landlord to receive lawful charges. Of course, right to tenant and landlord to receive right of a tenant and landlord to receive lawful charges. जे कोणीही इथे टेनंट आहे, लँडलॉर्ड आहे, तर जे काही त्यांना एक रिसीव चार्जेस घ्यायचे ते लॉफुली घ्यावे. तर इथे लॉफुली चार्जेसबद्दल इथे बोललं आहे. जे काही किराया शुल्क आहे मिळायचा तो त्यांना लॉफुली आणि रिजनेबल किराया मिळाला पाहिजे. एक्सेसही नको आणि कमी पण नको. द टेनंट or any person acting or purporting to be act on the behalf of the tenants, the claim or receives any sum of the considerations, conditions or of a relinquishment, transfer, assign or his tenancy or any premises. तर इथे जे काही इथे रिलिंग्विश होत आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तिथे फक्त इथे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं. पॉवर टू मेक अ रूल, गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट इथे वारंवार रूल बनवणार आहे, जसे की 2017 मध्ये अमेंडमेंट झालेली आहे. अशा प्रकारे इथे नवीन नवीन रूल बनवणार आहे. 3 मध्ये इथे महत्त्वाचं आहे थोडं, एव्हरी रूल मेड अंडर दिस सेक्शन शॅल बी लेड ॲज सून ॲज मे बी आफ्टर इट इज मेड बिफोर ईच हाऊस ऑफ द स्टेट लेजिस्लेचर while it is in the session for a total period of 30 days which may be comprised in one session. Okay, सो इथे स्टेट लेजिस्लेचर इथे जे काय ते तुमचे एव्हरी रूल बनवणार आहे आपला रेंट कंट्रोलर फॉर द JMFC प्रिलिम्स. यामध्ये कमीत कमी 7 ते 6 क्वेश्चन्स दरवर्षी कन्फर्म असतात. त्यामुळे हा ॲक्ट अगदी छोटा आहे. जाताना 2 ते 3 तास खूप झालं, याचं रिव्हिजन आपण एक दिवस आधी केलं तरी खूप आहे. आणि ॲट दी एंड आपण एका पेजवर शॉर्ट नोट्समध्ये काय काय पनिशमेंट्स आणि काय काय नोटीसच्या टर्म्स आणि ड्युरिंग टाइम्स वगैरे आहे हे आपण लिहून घेतलं तरी खूप आपल्याला इथे मार्काचं वेटेज मिळू शकतं. खूप काही मेहनत या ॲक्टसाठी आपल्याला करायची नाही आहे. सो फ्रेंड्स, आज आपला रेंट कंट्रोल ॲक्ट हा पूर्णपणे कव्हर झालेला आहे. काहीही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बेस्ट लक फॉर द महाराष्ट्र JMFC प्रिलिम्स.